नमस्कार. साताराच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा नगर परिषदेच्या स्थावर जिंदगी विभागाचा कारभार हा आंधळं गळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशा पद्धतीची चर्चा सातारा शहरामध्ये सुरू आहे. सातारा राजवाडा येथील एक गाळा संघानं संबंधितावरती स्थावर जिंदगी विभागाचे प्रमुख अमेय शिंगे साहेबांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांनी सील तोडला असल्याचा आरोप आणि दाखल गुन्ह्यामध्ये फिर्याद नमूद करण्यात आलेली आहे. ही गंभीर घटना घडली असताना सातारचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट दत्ता बनकर आणि पक्षप्रतोद आणि एकूणच सर्व विश्वस्त असलेली मंडळी नेमकं करतात काय असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झालेला आहे. स्थावर जिंदगी विभागाच्या माध्यमातून समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार नेमकं सातारा नगर परिषदेच्या मिळकती यांच्यावरती डल्ला मारतंय कोण असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. नेमकं नगर परिषदेनं त्यांच्या मालकीच्या मालमत्ता यांचे करार करण्यात आलेले होते. हे करार पत्रक आहेत कुठं? सातारा नगर परिषदेच्या स्थावर जिंदगी विभागाचं दायित्व असलेल्या या गंभीर घटनेकडं आता लक्ष वेधणं गरजेचं झालेलं आहे. करार संपून देखील ही मंडळी त्या जागा वापरत आहेत. या जागांचं स्वरूप पाहिलं असता ते काही गाळे आहेत, काही जमिनी आहेत की ज्यावरती पोटभाडेकर असतील, मूळ मालक असतील, म्हणजे ज्यांच्या सोबत करार झालेले आहेत अशी मंडळींनी नगर परिषदेच्या परस्पर बेजबाबदार पद्धतीने कृती घडली असताना संबंधितांकडून कोणत्याही पद्धतीची कार्यवाही होत नाही. याचं प्रत्यय नुकताच सातारा राजवाडा येथील एका गाळेधारकाच्या माध्यमातून समोर आलेला. या तक्रारीच्या अनुषंगानं नगर परिषदेच्या मालकीचा असलेला हा गाळा ठोकला असताना देखील ते परस्पर तोडून ते पुन्हा उपयोगात आणल्याची माहिती या तक्रारीत नमूद केलेली आहे. आता शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वतीनं नेमकी काय कार्यवाही होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. या प्रकारे सातारा शहरातील नगर परिषदेच्या मालकीच्या मालमत्ता असलेले गाळे व काही जागा आहेत यांचे नेमकी कराराच्या अनुषंगानं काय उपाययोजना केलेल्या आहेत, नेमके किती गाळेधारक आहेत, त्यांचे नेमके करार अधिकृत आहेत का, त्यांचं जे नियमितरित्या भाडं जे आहे ते नगर परिषदेच्या मिळकतीत जमा होतंय का, अशा सर्व घटना, अशा सर्व बाबींवरती आता सन्माननीय नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट दत्ता बनकर आणि एकूणच विश्वस्त असलेली मंडळी काय भूमिका घेणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.